सईबाई ग बाई, तुला सुपारी चढाऊ बैरा. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सिंपल साधी अशी रेडी होऊन निघालेली आहे नंदूबाईच्या घरी. तर नंदूबाईच्या घरी काय आहे तर भाचीबाईचा आहे आज हळद घाणं आणि बांगड्याचा कार्यक्रम. घरची कामं उरकता मला जरासं लेटच झालेलं. काल रात्री आमच्या नगर भागात फारच वारं आणि वादळ आलं, अवकाळी पाऊसही फार झालेला. घरी लग्न होतं त्यामुळे मांडवासाठी खांब वगैरे रोवले गेलेले होते, परंतु पावसामुळे सगळा प्लॅन हा चेंज करावा लागला. लग्न हे कार्यालयात ठेवलं. तुझ्या पायाला सुपारी ग सईबाई ग बाई. त्यानंतर थोडीशी हळद दळण्यास मदत केली. मला काही गाणे वगैरे येत नाही, पण जात्यावर दळायला मला फार आवडतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी म्हणजे बायका आलेल्या होत्या हळद दळण्यासाठी, त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला आणि नवरीबाईची कपड्याची थोडीशी आवराआवर केली, कारण अचानक प्लॅन ठरल्यामुळे काहीच तयारी नव्हती. हळद दळून झाली आणि इकडे छान असं नवरीच्या भावाने डेकोरेशन केलेलं होतं घाण्याचं. तर तिथं थोडेसे फोटो काढले. फोटो काढताना थोडीशी आवरावर करत होते, तर ऋत्विक बोलत होता की मम्मी तू नाही बनवलं, कशाला इकडे तिकडे आवरावर करते. मी त्याला सांगत होते की मीच बनवलंय जसं काय. तर त्यानंतर मेहंदी पण काढून घेतली मुलींकडून, कारण घरी जाऊन मेहंदी काढायला वेळ नव्हता मिळणार. इकडे रात्रीच्या स्वयंपाकात आमटी आणि भाकरीचा बेत होता. याचा फुल डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे. बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोणी आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग बरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.